अपील दाखल झालेल्या प्रभाग 15 ची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती। त्यानंतर नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे प्रभाग 15 मधून निवडणूक रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांची पुन्हा एकदा कसरत पाहावयास मिळाली। प्रत्येक जण मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या प्रभागामध्ये पाहावयास मिळत आहे। काल माय मराठी टीव्हीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान लोकशाही व यशवंत विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अख्तर हुसेन दस्तगीर आंबेकरी यांची सुरू असलेली पदयात्रा व प्रचार पाहावयास मिळाला। यामध्ये मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेणे, मतदारांना आश्वासित करणे, आपला अजेंडा सांगणे, माझी उमेदवारी कशासाठी हे मतदारांना समजावून सांगण्याचे कार्य सुरू होते। दरम्यानच्या काळात पदयात्रेस कार्यकर्त्यांसह मतदारांची प्रभागाच्या लोकसंख्येच्या हिशोबाने उत्स्फूर्त अशी गर्दी व प्रतिसाद पाहावयास मिळाला। याच दरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अख्तर हुसेन आंबेकरी काय म्हणाले पाहूयात। अस्सलाम वालेकुम, जय भीम। आज होम टू होम घर टू घर प्रचार फेरीचा दुसरा दिवस। आम्ही रेटरेकर कॉलनी येथून आम्ही घर टू घर भेट देण्यास आज प्रचाराचा एक भाग म्हणून चालू केलेला आहे। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही विकासाला मत देतोय, आम्ही बाकीच्या गोष्टी आम्हाला काही माहित नाही। आम्हाला या भागातला विकास, झोपडपट्टीचं पुनर्वसन, तुम्ही आणलेलं इथं पाणी, ड्रेनेज, लाईट, या विकासाला आम्ही मतदान करत आहोत। याचा आम्हाला अभिमान आहे आणि यापुढेही आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे। आमचा आशीर्वाद, आमचं मत तुमच्या बरोबर आहे, कारण तुम्ही विकासासाठी जी धडपडता, विकासासाठी जी कामं करता हे लोकांना रुचलेलं आहे। या अनुषंगाने लोकांनी प्रचंड बहुमतानं विजय करण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। त्याबद्दल मी या मायमाऊली माझ्या जनतेचं मी आभारी आहे, खूप आभारी आहे। माझा स्वभावच असा आहे, मी विरोधाचं राजकारणात 90% मी समाजकारण आणि 10%च राजकारण करत असतो। मी विरोधक असलं, कोणी असलं, येणाऱ्या प्रत्येकाचं काम करणे ही आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तृत्व आहे असं समजून मी काम करत असतो। त्यामुळे जेवढ्या लोकांना भेटतोय, ज्या ज्या घरांना भेटी देतोय, त्यांचा आम्हाला अभूतपूर्व आशीर्वादच मिळतोय। त्यांचं आम्हाला खूप मतदान, आता बाहेरगावची माणसं आहेत, त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं की आम्ही येऊन सगळे मतदान करून तुम्हाला विक्रमी मतानं जिंकून देऊ। हे लोकांनी परत उचललेलं आहे असं वाटतं।